नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्याचं स्वागत आहे 2.2 द हाऊस बिल्डर या पाठातील इंग्लिश वर्कशॉपमध्ये. टुडे वी आर गोइंग टू सॉल्व द इंग्लिश वर्कशॉप ऑफ 2.2 युनिट. नाउ सी द क्वेश्चन नंबर फर्स्ट. फाइंड फ्रॉम द स्टोरी द नाउन फॉर्म्स ऑफ द फॉलोइंग. तर आपल्याला जे दिलेले आहेत शब्द त्याचे नाउन फॉर्म आपल्याला स्टोरीमधून म्हणजेच आपल्याला दिलेल्या गोष्टीतून शोधायचे आहेत. तुम्हाला एक मी शोधून सांगेल म्हणजेच तुम्हाला बाकीचे पण कसे शोधायचे हे लक्षात येईल. नाउ सी द वर्ड डेडिकेट. नाउ वी विल फाइंड इट इन आवर स्टोरी. तर आपण आपल्या स्टोरीमध्ये आपल्याला डेडिकेट हा शब्द कसा दिला आहे हे शोधूया. तर तुम्हाला इथे थोडंसं हायलाइटेड शब्द दिसत आहेत. तर याच्यामध्ये आपल्याला डेडिकेट या शब्दाचं काय केलेलं आहे, डेडिकेशन हे नाउन फॉर्ममध्ये वापर केलेला आहे. आता बघा तुम्हाला कळालं कसं शोधायचं ते. खूप सोपं आहे. तुम्ही फक्त थोडंसं लक्ष दिलं की तुम्हाला सापडतं. नाव आता आपण समजा मेजर हा शब्द घेतला. मेजर हा शब्द आपल्याला शोधायचा आहे. खूप सोपं आहे. तुम्ही फक्त जे आपले डार्क वर्ड आहेत त्याच्यामध्ये शोधा अगोदर. तिथे नाही मिळालं की मग थोडेसे हायलाईट नसलेले वर्डमध्ये शोधा. ठीक आहे. तर आपल्याला मेजर म्हणजेच मोजणे. तर मोजण्याची क्रिया ते कधी करायचे, कोणतंही हाऊस जेव्हा ते घर बांधण्याची प्रक्रिया चालू करायचे तेव्हा. तरी ते आपण शोधू शकतो. बघा शोधा तुम्ही. बघा इथं आपल्याला सापडेल ना. तो डेडिकेशनने काम करायचे आणि यूज द बेस्ट कन्स्ट्रक्शन मटेरियल ऑफ हाय क्वालिटी द मेजरमेंट्स. आता आपल्याला दुसरा पण शब्द सापडला मेजरमेंट्स. तुम्हाला त्याच्या पुढचा शब्द दिलाय डिसाइड. मग डिसाइडचं तुम्हाला शोधायचं आहे. बघा आता डिसाइडचं काय येईल बघा इथे कुठे आपल्याला सापडतं. डिसाइड हा शब्द कसा वापरला आहे नाउन फॉर्ममध्ये हे शोधायचं आहे. डिसाइडचा वापर काय केलेला आहे बघा नाउन फॉर्ममध्ये कसा वापर केलेला आहे ते शोधायचं आहे. तर डिसाइडचा वापर त्यांनी डिसिजन असा केलेला आहे. हे लक्षात घ्या. तुम्ही शोधू शकता. खूप सोपं आहे, काहीच अवघड नाही. फक्त तुम्हाला जो शब्द आपल्याला दिलेले स्टोरी आहे त्याच्यातून शोधायचा आहे. त्यानंतर आपल्याला परफॉर्म हा दिलेला आहे. तर परफॉर्म या शब्दाचं आपल्याला शोधायचं आहे. तर इथे तुम्ही कसं शोधणार बघा परफॉर्म. तर आपल्याला कसं शोधणार तुम्ही, तो जो घर बनवायचा तो खूप चांगल्या पद्धतीने बनायचा असं म्हटलेलं आहे. तर कधी बनवतं तिथे अगोदर बनवतं ते कोणत्या वेळेस. ओके इथे बघा आता तुम्हाला इथेच सापडेल ते. तर आपल्याला दिलेला शब्द आहे परफेक्ट. परफॉर्म म्हणलं होतं मी, पण परफेक्ट शब्द दिला आहे. आणि मग त्याचं जे आपल्याला फॉर्म शोधायचा आहे नाउन फॉर्म तो आहे परफेक्शन. PERFECTION हे आपल्याला शोधायचं आहे. त्यानंतर ओन. तर ओन म्हणजे आपला आणि मग त्याचं जेव्हा आपण नाउन फॉर्ममध्ये करतो तर ते काय होतं ओनर. तुम्हाला हे सगळे सापडतील. फक्त तुम्ही सगळी जी स्टोरी आहे व्यवस्थित वाचा. तुम्हाला प्रत्येक शब्द हा सापडतो. गिव्हचं आपल्याला काय दिलेलं आहे की तो त्या जो मॅसून आहे त्याला गिफ्ट देतो. तर तिथे गिफ्ट म्हणजेच नाउन फॉर्म बक्षीस या स्वरूपात वापरलंय. रिस्पॉन्सिबल मग याचंच काय दिलेलं आहे रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजेच एकदा तो घर बांधकाम करायला घेतला म्हणजे चालू केला की त्याच्यावर सगळी रिस्पॉन्सिबिलिटी देत होते असं आपण वाचलेलंच आहे. परसिस्ट. मग परसिस्टचं जे नाउन फॉर्म आहे ते आहे परसिस्टन्स. करेक्ट. तर अशा पद्धतीने आपण नाउन फॉर्म शोधले. आपल्याला अजून एक इथे वर्कशॉपमध्ये दिलेलं काम आहे. चूज द प्रॉपर फ्रेज एक्सप्रेशन टू कम्प्लीट द सेंटेन्स मिनिंगफुली. म्हणजेच आपल्याला जे एक्सप्रेशन्स आहेत फ्रेजेस आहेत हे मिनिंगफुली कम्प्लीट करायला सांगितलेलं आहे. सो सी हिअर आपल्याला वेगवेगळे दिलेले आहेत फ्रेजेस पहिले वाचून घ्या. टू सेंड फॉर विथ फुल डेडिकेशन इन ग्रेट डिमांड.
टू सेंड फॉर विथ फुल डेडिकेशन. विथ फुल डेडिकेशन म्हणजे खूप मन लावून प्रयत्न करणे. इन ग्रेट डिमांड म्हणजे खूप जास्त म्हणजे मागणीत असणे. टू मीट द नीड्स ऑफ म्हणजेच एखाद्या गोष्टीची गरज भागवण्यापुरते. आणि पुढे मेकअप वन्स माइंड म्हणजे मनामध्ये डिसिजन जेव्हा घेतो आपण, निर्णय घेतो, त्याच्यासाठी आपण वापरत असतो. टू नो एवेल म्हणजे न ऐकणारा असं थोडक्यात आपण म्हणतो. टू हँड ओव्हर म्हणजे एखाद्याला देणे किंवा दुसऱ्याकडे आपण एखादी गोष्ट सुपूर्द करतो, त्याच्यासाठी टू हँड ओव्हर आपण वापरत असतो. सो आपण इथे क्वेश्चन्स बघूया. फर्स्ट दिलाय शी डज हर जॉब. शी डज हर जॉब, ती तिचं काम करते. कशी करते तर विथ फुल डेडिकेशन. विथ फुल डेडिकेशन म्हणून इथे काय येणार, ती तिचं काम खूप चांगल्या पद्धतीने करते. दॅट्स वाय विथ फुल डेडिकेशन असं आपण इथे लिहिणार. ओके. त्यानंतर वन शुड डॅश टू हेल्प अदर्स वेन नीडेड. वन शुड कसे, मग एखाद्याने दुसऱ्याला काय केलं पाहिजे. वन शुड मेकअप वन्स म्हणजेच दुसऱ्याला मदत करणे. मेकअप वन्स माइंड टू हेल्प व्हेन अदर पीपल नीडेड अशा स्वरूपात येईल. त्यानंतर थर्ड बघूया. तो दिलाय ॲज मिस्टर जाधव वॉज ट्रान्सफर्ड टू चेन्नई ही हॅड डॅश डॅश हिज रिस्पॉन्सिबिलिटी. तर आपण ऑलरेडी कोणकोणते वापरलेत, मेकअप वन्स माइंड हे वापरून घेतलं आपण. त्यानंतर आपण कोणतं वापरलेलं आहे, विथ फुल डेडिकेशन वापरलेलं आहे. तर आता मिस्टर जाधव म्हटलंय वॉज ट्रान्सफर्ड टू चेन्नई ही हॅड डॅश डॅश हिज रिस्पॉन्सिबिलिटीज टू हिज असिस्टंट. तर इथं इन ग्रेट डिमांड येईल का, टू नो एवेल येईल की टू हँड ओव्हर, टू सेंड फॉर येईल. तर इथे काय येईल विचार करा, इथे येईल टू हँड ओव्हर म्हणजे घेणे, हातामध्ये एखादी गोष्ट दुसऱ्याला देणे, कारण त्यांचं काय झालेलं आहे, ट्रान्सफर झालेला आहे. बरोबर. तर इथे येणार टू हँड ओव्हर. ओके. त्यानंतर नेक्स्ट बघूया. द लेबर्स इन्कम वॉज नॉट सफिशियंट म्हणजे एखाद्याची जी इन्कम आहे ती जर सफिशियंट नसेल त्याचे डेली ज्या गोष्टी आहेत ते फिलअप करण्यासाठी, तर त्याला आपण काय म्हणणार, टू मीट द नीड्स ऑफ. टू मीट द नीड्स ऑफ अशा स्वरूपात. त्यानंतर बिकॉज ऑफ फॉल्ट इन द बिकॉज ऑफ फॉल्ट इन द वायरिंग दे विल हॅव डॅश डॅश अँड इलेक्ट्रिशियन. तर त्यांना काय करावं लागलं की काहीतरी फायरिंग झालेली आहे लाईटिंगमध्ये, त्यामुळे त्यांना काय करावं लागलं की इलेक्ट्रिशियनला बोलवावं लागलं. टू सेंड फॉर म्हणजेच टू सेंड फॉर त्याला बोलवावं लागलं. तर इथे काय करावं लागेल, टू सेंड फॉर असं वापरावं लागेल. नेक्स्ट आहे मदर ट्राईड हार्ड टू चेंज हर सन्स हॅबिट बट डॅश डॅश. पण तो काय मात्र सुधारला नाही असं सांगायचं आहे. तर टू नो एव्हेल असं येईल इथे, टू नो एव्हेल. आता फक्त आपलं एकच राहिलंय, ते म्हणजे कोणतं राहिलंय, इन ग्रेट डिमांड. आणि ते बरोबर येते का तिथे चेक करा. मँगोज फ्रॉम रत्नागिरी आर ऑलवेज इन ग्रेट डिमांड. इन ग्रेट डिमांड बरोबर, हे खूप मागणीमध्ये आहे असं सांगायचं आहे. आणि दॅट्स वाय याचं उत्तर जे इन ग्रेट डिमांड आहे हे येईल. तर अशा पद्धतीने आपण हा पण वर्कशॉप सोडवलेला आहे, त्यातला क्वेश्चन नंबर 2. आता क्वेश्चन नंबर 3 बघूया. रीड द स्टोरी अँड आन्सर इन युअर वर्ड्स. तर जी स्टोरी आहे ती तुम्ही ऐकली असेलच, पण जर तुम्ही वाचली नसेल किंवा ऐकली नसेल तर त्याच्यासाठी व्हिडिओ आपण दिलेला आहे, तो थोडासा पाहून घ्या म्हणजे तुम्हाला या प्रश्नाची उत्तरं देता येतील. सो प्रश्नाकडे वळूया आपण. प्रश्न दिला आपला, द ओनर्स ऑफ द न्यू हाऊस बिल्ट बाय द मॅसून वुड बी एक्स्ट्रीमली प्लीज्ड व्हाय. तर जो ओनर आहे हाऊसचा तो एक्स्ट्रीमली त्याचा खुश झाला पाहिजे. का तर का बरं, तर मॅसून वुड टेक ग्रेट इन हिज वर्क. मॅसून वुड टेक ग्रेट इन हिज वर्क म्हणजे त्याच्या कामामध्ये. अँड ऑलवेज म्हणजेच नेहमी. अँड ऑलवेज मेक शुअर टू यूज द बेस्ट कन्स्ट्रक्शन
construction, material and also material and also the measurement of walls, म्हणजेच घराच्या जे भिंतीचं मेजरमेंट आहे त्या संदर्भात. तर अशा पद्धतीने तुम्ही ऑप्शन जो फर्स्ट क्वेश्चन आहे त्याचं उत्तर तुम्ही तुमच्या शब्दात लिहू शकता. हे मी माझ्या शब्दात सांगितलं आहे. क्वेश्चन बी काय सांगितलं बघा. द कॉन्ट्रॅक्टर कम्पेन्सेटेड फॉर द मॅसून गुड वर्क हाऊ. तर तो जो आहे तो त्याला परत त्याचं जे मिळकत आहे तो त्याला द्यायचा. कोण? कॉन्ट्रॅक्टर. कोणाला? मॅसूनला. तर कसं द्यायचा बांधकाम करणाऱ्याला? तर तो काय करायचा? द कॉन्ट्रॅक्टर recompensed the mason by paying him handsome salary. ओके. तर काय म्हणतात की कॉन्ट्रॅक्टर जो आहे त्याने त्या मॅसूनला चांगली म्हणजे अशी चांगल्या मिळकतीची जी पगार आहे तो देत होता. त्यानंतर जो थर्ड क्वेश्चन आहे त्याचं उत्तर काय येईल? द मॅसून मेड अ फर्म डिसिजन टू रिटायर व्हेन. तर तो जो आहे बांधकाम करणारा त्याने रिटायर होण्याचं डिसिजन केव्हा घेतलं? तर आपल्याला माहिती आहे की जेव्हा त्याला त्याच्या नातूबरोबर खेळायला वेळ मिळत नव्हता तेव्हा the mason continued to work till he became a grandfather. ओके. तर तुम्ही सोबत सोबत वहीमध्ये सुद्धा हे प्रश्नांची उत्तरे लिहून काढा म्हणजे तुम्हाला ती लक्षात राहतील. ओके. तर आता आपण नवीन कन्सेप्ट शिकूया. ती आहे रीड द फॉलोइंग वर्ड्स फ्रॉम द स्टोरी अलाउड अँड फिल देम इन अ प्रॉपर कॉलम. आपल्याला काही वर्ड्स आहेत ते वाचायचे आहेत आणि त्याचं मग आपल्याला आपण अगोदरच्या भागात पाहिले तसं तर तुम्ही जर पाहिलं नसेल तर पाहून घ्या. 1 सिलॅबिक, 2 सिलॅबिक, 3 सिलॅबिक अँड मोर दॅन 3 सिलॅबिक हे आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे इथे दिलेले शब्द. ओके. तर आता बघा स्टोरी हा शब्द जो आहे तो 2 सिलॅबिक आहे. किती सिलॅबिक आहे? 2 सिलॅबिक. स्टोरी. तर इथे दोन जो सिलॅबल्स म्हणजे आपण अगोदर पण अभ्यास केलेला आहे की वॉवेल्सचा जो उच्चार आहे तो याच्यामध्ये होत असेल तर त्याला आपण सिलॅबल्स असं म्हणतो आणि जेव्हा 2 वॉवेल्सचा उच्चार होतो तेव्हा आपण त्याला 2 सिलॅबल असं म्हणतो. तर आपण 1 सिलॅबिक वर्ड कोणकोणते आहेत ते पाहूया. यामध्ये दिलेले त्यातला आहे वर्क, त्यानंतर लिव्ह, त्यानंतर वे, त्यानंतर फूल, ठीक आहे, त्यानंतर आहे ग्रीट, त्यानंतर रोड, त्यानंतर डुअर, etc. 2 सिलॅबिक कोणकोणते आहेत? तर मी म्हटल्याप्रमाणे स्टोरी आहे फर्स्ट, देन इट इज मेनी, देन रेडी, then complete, then happy, then building and avail. 3 syllabic are perfection, then architect, then excellent म्हणजे उत्कृष्ट, त्यानंतर क्वालिटी, देन मटेरियल, देन डॉक्युमेंट, देन ओनरशिप असे. त्यानंतर मोर दॅन 3 सिलॅबिक आर 3 सिलॅबिक पेक्षा जास्त रिस्पॉन्सिबिलिटी, then measurements,
then subsequently, then sufficiently, ओके, अशा स्वरूपामध्ये. त्यानंतर पुढे बघा क्वेश्चन नंबर 5. वर्ड्स दॅट हॅव द सेम साऊंड प्रोनाउन्सिएशन बट डिफर इन स्पेलिंग अँड मिनिंग्स. म्हणजेच आपल्याला काही शब्द असे आहेत की ज्यांचं उच्चार जेव्हा आपण करतो ते सारखे उच्चार येतात, पण त्यांच्या स्पेलिंग्स वेगळे येतात आणि त्यांचे अर्थ पण वेगवेगळे येतात. त्याला आपण होमोफोन्स असं म्हणतो. होमो means same, and phones means pronunciation. तर यांचं प्रोनाउन्सिएशन सेम असतं पण यांचं मीनिंग डिफरंट असतं. कसं बघा, हेअर, हेअर, तर इथे पण हेअर म्हणणार आपण आणि इथं पण हेअर म्हणणार. हे हेअर म्हणजे काय, तर डोक्यावरचे केस, याला आपण हेअर म्हणतो. आणि हे हेअर म्हणजे भाडे, रिक्षा भाडे वगैरे आपण याच्यासाठी वापरत असतो. त्यामुळे हे दोन वेगवेगळे अर्थ असलेले आहेत, पण प्रोनाउन्सिएशन हे जो आहे हे सेम आहे. दॅट्स वाय याला आपण होमोफोन्स असं म्हणतोय. यू हॅव टू रिमेंबर द होमोफोन डेफिनेशन अँड सम एक्झाम्पल्स सो दॅट when you will get any questions regarding homophones you can solve it immediately. Please note down these points in your notebook so that you can revise it after also. Now see here, waste. Question first दिले आपल्याला waste. आता याच्याशी असलेलं दुसरं होमोफोन तुम्हाला सांगायचं आहे ज्याचा अर्थ पण वेगळा असतो. तर दुसरा आहे WASTE, वेस्ट. आता न्यू हा शब्द दिलाय, याच्याशी रिलेटेड होमोफोन येईल न्यू. हे न्यू म्हणजे माहिती असणं आणि हे न्यू म्हणजे नवीन. त्यानंतर लूज. आता इथे बघा लूज, LOSE लॉस, आणि इकडे आहे LOOSE लूज. त्यानंतर इथे बघा मेड, अजून याच्याशी रिलेटेड एक होमोफोन आहे ते म्हणजे मेड. तर हे मेड म्हणजे नोकरानी स्वरूपात, आणि हे जे मेड आहे हे मेड म्हणजे करण्याच्या क्रियेसंदर्भातचं आहे. इथे ग्रेट आहे, त्याचं दुसरं होमोफोन आहे ग्रीट. तर ग्रेट आणि ग्रीटमध्ये काय, तर ग्रेट म्हणजे खिसणे आणि ग्रीट म्हणजे एखाद्या व्यक्तीला थोर व्यक्ती म्हणण्यासाठी आपण वापरतो ना, तो वाला ग्रीट. ओके, नाव नेक्स्ट होमोफोन्स आर सी हिअर, वोन अँड इन दिस ऑन. अनदर इज साईट अँड इन दिस साईट, yes sight is sight. Now it is a week and this one will be WEAK week असं. तर हे वीक म्हणजे आठवडा आणि हे वीक म्हणजे तब्येतीने कमजोर असणं. साईट म्हणजे पाहणं किंवा वगैरे आपण यासाठी वापरतो, आणि वेबसाईटसाठी सुद्धा साईट हे वापरलं जातं. ओन म्हणजे जिंकणे आणि ऑन म्हणजे चालू करणे. आता हे दोन दोन वेगवेगळ्या अर्थाचे आहेत म्हणून हे होमोफोन आहेत. तर इथे सुद्धा वूड आपण असाच उच्चार करतो, आणि हे वूड आणि हे वूड यात फरक आहे. हे वूड जे आहे तर आपण सहाय्यकारी क्रियापद म्हणून वापरत असतो, आणि हे जे वूड आहे ते आपण याच्यासाठी लाकडी फर्निचर वगैरे अशा गोष्टीसाठी आपण म्हणत असतो. सी म्हणजेच समुद्र आणि SEEC म्हणजेच पाहणे. तर असे काही इंटरेस्टिंग असे होमोफोन्स तुम्हाला पण माहिती असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बघूयात तुम्ही किती छान पद्धतीने होमोफोन्सचा अभ्यास केला आहे. नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमचे आन्सर्स टाईप करा. नाऊ लेट्स सी. Select any 3 pairs of homophones from the above and make simple sentence of your own to show the difference in their meaning. तर आपल्याला काय करायचं आहे, एनी 3 पेअर्स म्हणजे कोणतेही 3 पेअर आहेत जे की होमोफोनचे आपल्याला वरून घ्यायचे आहेत वरच्यापैकी, आणि त्यांचे वाक्य बनवायचे. तर पहिलं वाक्य मी बनवेल, होमोफोन घेईल कोणता, तर सी हा होमोफोन घेईल. तर पहा, चिल्ड्रन कॅन सी different animal in zoo. आणि याचंच दुसरं एक्झाम्पल काय घेईल मी होमोफोनमध्ये सीचंच. सी होल्ड्स मेनी मिस्ट्रीज इन इट. ओके,
तर इथे पहिल्या ह्याच्यात सी म्हणजे पाहणे आपण घेतलंय आणि इथलं सी म्हणजे समुद्र असं घेतलेलं आहे. तुम्ही वाक्याचा अर्थ समजून घेऊ शकता. नाऊ नेक्स्ट वन विल बी वी. आता मी घेईल वूड हा शब्द पहिला. तर बघा, ही विल रिक्वायर वूड टू मेक फर्निचर. तर साहित्य बनवण्यासाठी त्याला लाकडाची आवश्यकता आहे असं म्हणायचं आहे. आणि याचंच होमोफोन दुसरं आहे वूल्ड. वूड WOULD असं आपण स्पेलिंग लिहितो. तर आपण एखाद्याला प्रश्न किंवा पोलाईट रिक्वेस्टसाठी वापरतो. आपण या अगोदर अभ्यास केला आहे. वुड यू प्लीज कीप क्लोज द डोअर असं. ओके. Then next will be the third, that's the we won the match. आपण एखादी जर स्पर्धा आहे तेव्हा जिंकल्यावर वापरतो won. आणि याचंच दुसरं होमोफोन ऑन आपण पाहिलेलंच आहे वर. तर बुक दुसरं बघा, प्लीज कीप द बुक ऑन टेबल. मग ऑन मी ऑन हे जे शब्द इथं वापरला आहे च्यावर या अर्थाने वापरलेला आहे. सो इन दिस वे वी हॅव कंप्लीट आवर द इंग्लिश वर्कशॉप, दॅट इज द हाऊस बिल्डर स्टोरी वर्कशॉप. In the next video we will complete the Little River poem with its chit chat section. तर पुढच्या भागामध्ये आपण द लिटल रिव्हर ही जी पोयम आहे याचं चिट चॅट सेक्शन कंप्लीट करूया, जेणेकरून तुमचा हा जो टॉपिक आहे अगदी चांगल्या पद्धतीने प्रिपेअर होईल. आणि तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण अशी सूचनासुद्धा आहे की तुम्हाला अगोदरचे सुद्धा जे टॉपिक्स आपण कव्हर केलेले आहेत थ्रू व्हिडिओज, सर्व टॉपिक्स रिवाईज करत राहायचं आहे, वारंवार रिवाईज करायचं आहे. जितके जास्त वेळा तुम्हाला रिव्हिजन करता येईल तितकं जास्त वेळा तुम्हाला रिव्हिजन करायचं आहे. त्याचं रिझन हे आहे की आपण जेव्हा एखादी गोष्ट सातत्याने रिव्हिजन करतो, वारंवार रिव्हिजन करतो, तेव्हा ती आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये रजिस्टर होत असते. आणि म्हणजे काय होतं की तुम्हाला त्या म्हणजे त्या घटकावर आधारित कुठलाही प्रश्न विचारला किंवा एखादी संकल्पना विचारली, त्याचे उत्तर तुम्हाला अगदी पटकन देता येतात. सो माझी रिक्वेस्ट आहे सर्व विद्यार्थ्यांना की सर्व व्हिडिओज तुम्ही परत पाहायचे आहेत. तुमचं कितवं रिव्हिजन चाललेलं आहे व्हिडिओचं हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगायचं. जर सेकंड रिव्हिजन चालू असेल तर आणि थर्ड रिव्हिजन तर ते खूप चांगलं असेल. धन्यवाद. भेटूया पुढील भागात.